श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त. आपल्या सगळ्यांना माहिती आहे सप्ताह पारायण चालले, पण काहींना मासिक धर्म आहे, सुखात सुतक आहे, त्यामुळे त्यांना कुरुक्षेत्र पारायण करायला भेटलं नाहीये, काही सेवा करायला भेटत नाहीये. त्यामुळे मन उदास आहे, खिन्न वाटतं. कारण की स्वामींची सेवा करायला नाही भेटली की मन खूप उदास राहतं. कारण की स्वामींची सेवा केली की मन प्रसन्न राहतं आणि आपल्या प्रत्येक स्वामी भक्ताला किंवा दत्त गुरु भक्तांना, आपण सगळ्या परिवाराला स्वामी सेवा करायला खूप आवडते आणि आपण मनापासून करत असतो. ज्यांना गुरुक्षेत्र पारायण करायचंय पण काही कारणामुळे करू शकत नाही, तर त्यांनी 3 दिवस पारायणही करू शकतं. 3 दिवस पारायण करणं म्हणजे थोडस अवघडच आहे, परीक्षाच आहे ती. कारण की 3 दिवस पारायण करणं म्हणजे थोडं कठीण पण आहे. कारण की तुम्हाला सलग 3 दिवस पारायण करायचं असतं. म्हणजे पहिल्या दिवशी 1 ते 21 अध्याय वाचायचे, दुसऱ्या दिवशी तुम्हाला 22 ते 34 अध्याय वाचायचे आणि तिसऱ्या दिवशी 35 ते 53 अध्याय वाचायचे. हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. तेवढा तुमचा स्टॅमिना हवा पाहिजे, स्टॅमिना पाहिजे तुमच्यामध्ये. कारण तुम्ही तेवढ्यावर बसता आलं पाहिजे तुम्हाला कंटिन्युअसली 5 ते 6 तास. 5 तास तर नक्की लागतील म्हणेल, 5 ते 6 तास तर नक्की लागतील. त्यामुळे तुमचा स्टॅमिना जर असेल तर तुम्ही 3 दिवसात पारायण करू शकता. नियम सेम आहेत. ब्रह्मचर्य पाळणे, परान्न वर्ज्य आणि मांसाहार वर्ज्य. कांदा लसूण खायचं नाहीये, एक धान्य खायचे. नियम सेम आहेत. नियम आपल्या सर्वांना माहितीये. गादीवर बसायचं नाहीये, ते सर्व नियम तेच आहेत. त्यामुळे नियम काही वेगळे नाहीत. फक्त 3 दिवसाचा पारायण तिसऱ्या दिवशी सांगता केली म्हणजे तुम्ही केली तरी चालते, किंवा तुम्ही दुसऱ्या दिवशी सांगता केली तरी चालेल, तुमची मर्जी. आता पारायण कधी करायचं तर सोमवार, मंगळवार, बुधवार तुम्ही करू शकता, किंवा मंगळवार, बुधवार, गुरुवार हे 3 दिवसही पारायण करू शकता. त्यामुळे ज्यांना खरंच खूप मनापासून इच्छा आहे की मला गुरुचरित्राची पारायण करायचंय पण काय अडचणीमुळे मला करायला भेटत नाही, तर त्यांनी ह्या 3 दिवसामध्ये पारायण नक्की करावे. फक्त हे लक्षात ठेवा, नियम सगळे पाळायचे. एका बैठकीत तुम्हाला म्हणजे समजा तुम्ही सकाळी बसलात 4 वाजता बसलात तर 7 वाजेपर्यंत जेवढं होईल तेवढं करा. परत थोडासा मध्ये ब्रेक घ्या, नंतर तुम्ही केलं अर्धा तासाचा ब्रेक घेऊन परत सुरू केलं तरी चालेल. एका बैठकीत जमलं तर खूप उत्तम आहे, छान असं म्हणेल मी, काही प्रॉब्लेम नाहीये. एका बैठकीत तुम्हाला जमलं, पण एका बैठकीत बसणं म्हणजे थोडा कंबरचा त्रास होतो, कोणाला पाठणीचा त्रास असतो, त्यामुळे एका बैठकीत करणं तेवढंही कठीण आहे. त्यामुळे थोडस मध्ये तुम्ही जर गॅप घेतला 15-20 मिनिटाचा तरी चालेल. पण जे आहेत नियम अटी त्या निस्वारच आहेत. नियम अटी काही चेंज नाहीयेत, नियम ते पाळायचेच तुम्हाला. पण खरंच मनापासून इच्छा असेल तर गुरुचरित्र पारायण नक्की करा, ज्यांना करायचे असेल तर. कारण की हे पारायण करणं म्हणजे नशीब लागतं. स्वामीच आपल्या कोणी सेवा करून घेतात, स्वामीशिवाय कोणी सेवा करून घेऊ शकतात. किती ठरवलं तरी आता सेवा होत नाही, स्वामीच आपल्याकडून सेवा करून घेतात. पण नुसतं वाचायचं म्हणून वाचू नका, ते समजून घ्या. कारण प्रत्येक अध्यायामध्ये आपल्या आयुष्याचं गुण लपलेलं असतं, त्यामुळे ते समजूनही घ्या. फक्त करायचे म्हणून दाखवायचे म्हणून असं ना करू, मनापासून ती सेवा करा, त्याचे नक्की छान रिझल्ट भेटतील. श्री स्वामी समर्थ.